नमस्कार मंडळी, मी श्रुतिका आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आजचा व्लॉग हा रामनवमी निमित्त केलेला व्लॉग आहे. रामाच्या मंदिरात विलेपार्ले येथे ही जी जत्रा भरवली जाते त्यामध्ये काय काय बघायला तुम्हाला मिळणार आहेत. मंदिराच्या गेटजवळच हार, फुले, श्रीफळ, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इकडे तुम्हाला बघायला मिळतील. संध्याकाळी हे मैदान भाविकांच्या गर्दीने भरलेले दिसेल. आम्ही गेलो त्यावेळेला हनुमान मंदिरात हनुमानाची गाजत आरती होत होती. रामनवमीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे आणि या तिथीस भगवान श्री विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे आणि हा दिवस श्री रामनवमी म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भगवान श्रीरामांची पूजा ही रामनवमीच्या दिवशी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आणि खूप मोठ्या प्रमाणात यात्रा काढून केली जाते. रामनवमीच्या दिवशी राम मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ भाविकांची खूप गर्दी जमते आणि खूप मोठी अशी रांग लागलेली असते. ही सकाळची रामनवमीची वृक्ष आहेत. याच्यामध्ये पालखीसाठी इकडे तयारी केली जाते देवळामध्ये. रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्त आणि योग निर्माण होतो, ज्यामुळे रामनवमीच्या दिवशी केलेल्या पूजेचे अधिक महत्त्व वाढते. श्रीरामांची पालखी वाजत गाजत या देवळाभोवती फिरवली जाते. मंदिरासमोर अशी भली मोठी दीपमाळ सुद्धा आहे. भाविकांसाठी मंदिरामध्ये ताक वाटपाची सुद्धा सोय केलेली असते. या मंदिरामध्ये हा असलेला रथ हा रामाचा असून संध्याकाळी हा सुंदर असा सजवतात आणि त्याच्यामध्ये रामाची मूर्ती प्रस्थापित करतात आणि आता ते लपवून ठेवले आहेत. मंदिराच्या एका साईडला असे खाण्याचे स्टॉल सुद्धा लागलेले असतात. संध्याकाळी मंदिराशेजारी लहान मुलांच्या खेळण्यांचे असे छोटेसे रस्त्यावर स्टॉल लागलेले असतात.
मंदिरामध्ये जायला अशी भली मोठी रांग बाहेरूनच लागलेली असते. येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक येतात. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.